हॅलो गायज, वेलकम टू आवर न्यू ब्लॉग. आमच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आम्ही आज आलो आहोत ब्लॅक फॉरेस्टला. मी अनिकेत, माझ्यासोबत आहे प्राप्ती, मागं आहे अरुण, ऋतुजा. कसं वाटतंय तुम्हाला सगळ्यांना ब्लॅक फॉरेस्टमध्ये येऊन? छान वाटतं एकदम, मस्त भारी एकदम एक्सपिरियन्स खूप छान चालू आहे आता आमचा. तर अमेझिंग आणि मॉर्निंग तर खूप छान झाली आमची. सकाळी कांगारू दिसले, कांगारू बघितले. कांगारू आम्हाला इकडे बघायला मिळालेले आहेत. नेचरचा खूप छान आस्वाद घेता आला आम्हाला. भरपूर वेगवेगळे पक्षी बघितलेले आहेत सकाळी, बगळे, आवाजही खूप छान होते. खूप काय काय बघितलेलं आहे. तर स्टे ट्यून गाइज फॉर मोर अपडेट. तर असं आहे आमच्या एअरबीएनबीच्या पाठीमागचा परिसर. सुंदर असे तळे आहेत आणि तळ्याच्या काठी खूप सारे पक्षी. असे आहे गार्डन आणि या गार्डनमध्ये हे असे काही चित्र लावले होते. त्याच्यामध्ये ब्लॅक फॉरेस्टमध्ये काही काय फेमस आहे या संदर्भात माहिती दिलेली आहे. जसं की उंच झाड आहे जर्मनीमधलं, कुकलॉक आहे. तर इथं बघू शकता कुकलॉक त्यांनी लावलेली आहे. आमच्या एअरबीएनबीच्या लोकल रेकमेंडेशनमध्ये हे लिहिलं होतं की कांगारू आहेत थोड्याच अंतरावरती. जसं आम्ही बघतोय आता कांगारू, वेगवेगळ्या प्रकारचे बदक आणि शिप्स त्या इथं आहेत. अशा सुंदर अशा परिसरामध्ये आम्ही थोडीशी रनिंग केली. ब्लॅक फॉरेस्टमध्ये रनिंग करण्याचा आनंद काही वेगळाच होता जो आम्ही आत्ता अनुभवत आहोत. अशी होती आमची सकाळची सुरुवात. त्यानंतरचा आमचा स्टॉप आहे वर्ल्ड्स लार्जेस्ट कुकू क्लॉक. या क्लॉकची माहिती सांगायची झाली तर याचा क्लॉकचा डायमीटर 3.6 मीटर आहे. ज्याचा जो पेंडुलम आहे तो 8 मीटर लाँग एवढा आहे. याला बांधायला 5 वर्ष लागलेली आणि 1 मिलियन युरोपेक्षा जास्त खर्च झालेला आहे या घड्याळावरती. चला तर आपण ऐकूया कुक्कूचा आवाज. कुकू क्लॉक बघितल्यानंतर त्याच्या पाठीमागे एक सोविनियर शॉप आहे जे आता आम्ही बघायला आज चाललेलो आहोत. तर याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कुकू क्लॉक्स ठेवलेले आहेत, जसं की तुम्ही या भिंतीवरती बघू शकताय. आणि आता जाणून घेऊ आपण याच्या वेगवेगळ्या किमती. ही सगळ्यात महाग घड्याळं आहेत ज्याची 1,000 युरोपेक्षा म्हणजे सर्वसाधारण 90,000 म्हणजे 1 लाखापेक्षा जास्त किंमत आहे. 1 ते 1.5 लाखापर्यंतची ही सगळी घड्याळं आहेत. बघू शकताय खूप महाग घड्याळ आहेत. हे जे घड्याळ आहे याची कॉस्ट 5,600 म्हणजे सर्व 5 लाखाच्या वरतीच घड्याळ आहे. हे जे घड्याळ आहे याची किंमत आहे 5,000 युरो. सर्वसाधारण हे पडणार आहे 4,45,000च्या आसपास. तर कशी वाटली तुम्हाला ही घड्याळे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला लिहून सांगा. यांनी खूप वेगवेगळ्या प्रकारचे घड्याळं केलेले आहेत. आणि नेक्स्ट स्टॉप आहे ओरिजिनल ब्लॅक फॉरेस्ट केक, जो इथूनच ब्लॅक फॉरेस्टमधून ओरिजिनेट झालेला आहे. तर आत्ता आम्ही अडलर कॅफेमध्ये ओरिजिनल ब्लॅक फॉरेस्ट केक खायला आलेलो आहे. कसं काय वाटतंय ब्लॅक फॉरेस्ट खायच्या आधी? ऋतुजानं आधीच खाल्लेलं आहे. खायच्या आधी वाटतं की अजून आपण ओरिजिनल खाल्ला नाहीये. ओके, आता आम्ही ओरिजिनल. कसं वाटतंय तुला आता पहिला बाईट घेतल्यावर? खूपच वेगळा आहे. खूपच वेगळा आहे. टेस्टला खूप वेगळं आहे. हे चांगला आहे की नाही? चांगला आहे. चांगला आहे. अरुणचा चेहरा, अरुण आता एक्सायटेड फॉर फर्स्ट बाईट ऑफ ओरिजिनल केक. प्राप्ती पण एक्सायटेड आहे. डिफरंट आहे. मला ओरिजिनल इंडियात खाल्ल्याची चवच आठवत नाही खरं सांगायचं तर. चॉकलेट जास्त वाटत नाही केक खातो ना. असं वाटतंय. तर आम्ही आता ब्लॅक फॉरेस्ट केक खाल्लेला आहे. तर आणि बाहेर पण काढलेला आहे. ऋतुजाला सहन नाही झालेला ब्लॅक फॉरेस्टचा केक, जो त्यांनी इंडियनच आवडतो असा फीडबॅक आहे. आणि जो फीडबॅक आम्हाला मिळाला होता तसा काय तो ब्लॅक फॉरेस्टचा केक नव्हता म्हणता येईल. एनी फीडबॅक, एनी कमेंट ऑन ब्लॅक फॉरेस्ट केक? ऋतुजा, अरुण? जो ऑलरेडी बाहेर काढला, आवडला नसल्यामुळे. मीच ऑलरेडी बाहेर काढलाय. बॉडीने ॲक्सेप्टच केलेला नाही आहे. बॉडीने ॲक्सेप्टच केला नाही ब्लॅक फॉरेस्ट केक. ओके, प्राप्ती तुला कसं वाटतंय? ओरिजिनल ब्लॅक फॉरेस्ट इज ओरिजिनल. आपल्याकडे त्याच्याबरोबर छेडछाड केलेला म्हणजे आपलं बेटर आहे हे माझं. हां, आपले मसाले ॲड करून केले. ब्लॅक फॉरेस्ट केक तसा म्हणायला गेला तो ओके होता,
पण इकडचे बेकरी प्रोडक्ट्स त्याच्याहूनही चांगले आहेत. नॉट कम्पॅरिझन बट ओरिजिनल आहे, बट नॉट दॅट गुड. तर आता आम्ही नवीन स्पॉटवरती आलेलो, टॉलेस्ट ट्री इन जर्मनी, सगळ्यात उंच जर्मनीमधलं झाड बघायला आम्ही चाललेलो आहोत, जिथं आम्हाला 3 किलोमीटरचा वॉक आहे आणि त्यानंतर आम्हाला हे झाड बघायला मिळणार आहे. तर आता मी तर एक्सायटेड आहे, किती उंच आहे बघायला, किती वर्ष जुनं आहे हे बघायला. आता बाकीच्यांकडून जाणून घेऊ. प्राप्ती, तुला कसं वाटतंय? ॲज युजल एक्सायटेड. इकडे एक्सायटेड. आणि आता नेक्स्ट पर्सन आहे ऋतुजा, तुला कसं वाटतंय? आम्ही जरी उंचीनं लहान असलो तरी आम्हाला टॉलेस्ट ट्री पाहिजे. टॉलेस्ट ट्री बघायची आहे. 5 फूटच्या रेंजमध्ये चाललोय आपण बघायला टॉलेस्ट ट्री. टॉलेस्ट ट्री बघायला चाललेलो आहोत. असं काहीतरी हरिण, काय हरिणच आहे, त्याचं अँटलर्स तुटलेले आहेत आणि ते आम्ही आता चाललेलो आहोत. आता फक्त 1 किलोमीटर राहिलेला आहे. बॉईज अँड गर्ल्स, कसं वाटतंय ट्रेक करून तुम्हाला आत्तापर्यंत? मस्त थंड पडायला अजून फ्रेश वाटतं. नॅचरल रिसोर्स मिळालेला आहे मला. अरुणच्या तोंडातून शब्द फुटत नाहीये. हा, पोचल्यावर सांगतो म्हणलं. पोचल्यावर सांगतो म्हणाला. उंच झाड दिसतंय. टॉलेस्ट ट्री किती उंच असेल काय माहिती. टॉलेस्ट ट्री बघायला खूप एक्सायटेड आहेत लोक. तुम्ही बघू शकता झाड किती उंच आहेत. फायनली डॉइचलँड हॉक्स्टरबाउम, उंच झाड असं काहीतरी आहे. आणि आम्ही पोचलेलो आहोत टॉलेस्ट ट्री ऑफ जर्मनी. तर दिस इज द कंट्रीच आहे ना. नाही आम्हाला काही टोक दिसत नाही किती उंच आहे. खूप उंच आहे. त्याचा होल शेवटचा भाग पण नाही दिसत आहे क्लिअर. असं काहीतरी. अरे हे इथं लिहिलंय किती जुनं आहे. आता हे लिहिलेलं आहे की इथं लिहिलेलं आहे अल्टर, म्हणजे किती जुनं आहे हे. 2014ला 101 वर्षात होतं. 2025 म्हणजे 2112 वर्ष झालेले आहेत. आणि लिहिलेलं व्हॉल्यूम 2006ला लिहिला 25 स्क्वेअर क्यूब एवढा आहे. आणि हे लिहिलंय नाही दूरशमेसर, म्हणजे 100 दूरशमेसर म्हणजे काय माहीत नाही मला काय आहे त्याचे. ते 101 सेंटीमीटर होतं 2014ला. उमफांग हे आय थिंक उमफांग म्हणजे आय डोंट नो काय आहे. 3.1 आणि इथं लिहिलेलं आहे उंची 2014 साली याची 65.80 एवढी मीटर एवढी उंची होती. हे जवळजवळ 2006 आणि 2014 आय थिंक 8 वर्षानंतर करतात. 2022 साली करायला पाहिजे होतं, बट इथलं खेळा गायब आहे. होते केली असेल, गायब झालं आहे. असं आहे हे. तसं आहे 112 वर्ष जुनं, म्हणजे सर्वसाधारण 65 मीटरपेक्षाहून उंच झाड आहे. आपल्या भारतामध्ये याहून खूप जुनी अशी उंच अशी झाडं आहेत. तर तुम्हाला माहीत असलेलं झाड आणि त्याची माहिती कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. तर असा होता आमचा आजचा दिवस, ज्यामध्ये आम्ही सकाळी नेचरचा आनंद घेतला आमच्या एअरबीएनबीच्या बाहेर. त्यानंतर आम्ही बघितलं वर्ल्ड्स लार्जेस्ट कुकू क्लॉक आणि त्यानंतर ओरिजिनल ब्लॅक फॉरेस्ट केक जो ओरिजिनेट झाला होता ब्लॅक फॉरेस्टमधून, तो टेस्ट केला. आणि त्यानंतर आम्ही जर्मनीमधील सर्वात उंच झाड टॉलेस्ट ट्री बघितलेलं आहे. तर तुम्हाला कसा वाटला आमचा हा ब्लॉग, तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज